पिके उद्ध्वस्त झाली, अनेकांच्या घरात पाणी घुसलं. हो मात्र अद्यापर्यंत सरकारनं घोषणा केली होती, आश्वासन दिलं होतं की आम्ही मदत देऊ. मदत भेटली का तुम्हाला? नाही नाही काहीच देईना, नुसतं सांगायला तर नुसतं म्हणाली ती आई आलीत पैसे काय व्हायले, सोयाबीनही नाही पैसेही नाही काहीच नाही, सगळा काट लागला आमचा. काहीच नाही आम्हाला. नुसकान सोयाबीन काढायला पाण्यानंच बोंबलत गेलं चक. काहीच नाही त्याला काढाय जमिनीनं काही नाही काढलं, विकून तिकून तर झालं पोतभर. आता ते कायलाच पुरण. दिवाळी नाही, दसरा नाही, लेकीबाळी नाही, आम्हाला काहीच नाही अन्न घडणं. पैसाच नाही काहाला करायला. काला येतील ते येईनात, लेकरच येईनात, काहीच नाही म्हणून. चांगलं होतं फोन करून तर कोणीच येईना झाले. काय करावं मग? 8:30 आहे तिकडं, सगळं तिकडं कोणीच काही देणार. सांगायले तो टीव्हीवर मोबाईलवर इतके लाख टाकले, तितके लाख, लाखो शेतकऱ्याचे नुसतं मोठे पण सांगायले. याचा पत्ता नाही कायचा. हळद आहे बाई, अशी हळद आहे, सोयाबीन काय पिकली नाही, चेक गेलं पाण्यानं. पैसे सरकार तोंड दिले नाही अजून, पैसे बी सरकारनं. दिवाळीला देतो, दसऱ्याला देतो, त्यापासून काहीच नाही. दिवाळी साजरी करतो म्हणला, काहीच नाही अजून. आज तर लाडक्या बहिणी टाकतो म्हणलं तर लाडक्या बहिणी टाकली नाही अजून. आपल्या राज्य सरकारने एवढा मोठा जे घोषणा केलेली आहे की बा 31,000 कोटी रुपये तुम्हाला मंजूर करून दिले आणि 18,500 रुपये हेक्टरी जे तुम्ही सरकारने आकडा सांगितलेला आहे बा दिवाळीच्या आधी आम्ही देऊ था शेतकऱ्यांना, की आतापर्यंत 1 रुपया शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेला नाही. कुठल्याच प्रकारचा शासनाचा आम्हाला कुठला लाभ मिळत नाही.